नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो सध्या सगळीकडे चर्चेत आहे, पण अनेकांना थोडा भीतीदायक किंवा क्लिष्ट वाटतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. हो, अगदी. खूप ऐकायला मिळतं हल्ली याबद्दल. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार अनेकांना हे जाणून घ्यायचं आहे की मायक्रोसॉफ्ट ॲझ्युअर वापरून AI कसं शिकता येईल, विशेषतः जर सुरुवात अगदी शून्यापासून करायची असेल, म्हणजे काही पूर्वज्ञान नसताना. बरोबर. ही अडचण अनेकांना येते. तर चांगली बातमी अशी आहे की मायक्रोसॉफ्ट लर्नवर इंट्रोडक्शन टू AI इन ॲझ्युअर नावाचा एक खास लर्निंग पाथ आहे आणि तो नेमका ह्याच उद्देशाने बनवला गेला आहे. हो, मी पाहिलाय तो पाथ. खूप छान येतो. तर मग आजच्या आपल्या गप्पांचा उद्देश हाच आहे की या लर्निंग पाथमधले जे बारकावे आहेत ते सोप्या मराठीत समजून घेणे. म्हणजे यात काय काय आहे, ते कसं काम करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे शिकून आपल्याला काय फायदा होऊ शकतो. नक्कीच. चला तर मग हा AI नावाचा भला मोठा हत्ती नेमका आहे तरी काय हे जरा जवळून पाहूया. काय म्हणता? अगदी. आणि हा लर्निंग पाथ खरंच खूप छान डिझाईन केला आहे बरं का. AI म्हटलं की लोकांना एकदम मोठमोठे रोबोट्स किंवा जगात क्रांती करणारं तंत्रज्ञान आठवतं. हो ना. पण इथे सुरुवात अगदी पायापासून केली आहे. आणि महत्वाचं म्हणजे नुसत्या संकल्पना नाहीयेत, तर ॲझ्युअर नावाच्या मायक्रोसॉफ्टचा क्लाउड प्लॅटफॉर्मवरच्या सेवा वापरून या संकल्पना प्रत्यक्षात कशा आणायच्या याची ओळख पण करून दिली आहे. अच्छा, म्हणजे थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही. हो, दोन्हीची चव चाखायला मिळते. यात एकूण 13 छोटे छोटे भाग आहेत, ज्यांना मॉड्यूल्स म्हणतात. आपण असं करूया, टप्प्याटप्प्याने या प्रत्येक भागातील महत्वाच्या गोष्टी समजून घेऊया. उत्तम. सुरुवात अर्थातच AI म्हणजे काय आणि त्याचाच एक महत्वाचा भाग असलेलं मशीन लर्निंग म्हणजे काय यापासून होते. हो, म्हणजे एकदम सुरुवातीपासून सुरुवात. पहिला टप्पा आहे इंट्रोडक्शन टू AI कॉन्सेप्ट्स आणि इंट्रोडक्शन टू मशीन लर्निंग कॉन्सेप्ट्स. तर मग एकदम साध्या भाषेत सांगायचं झालं तर AI म्हणजे नेमकं काय? कम्प्युटरने माणसासारखा विचार करावा, शिकावं, निर्णय घ्यावा अशी अपेक्षा करणं म्हणजे AI? हो, साधारणपणे तसंच म्हणता येईल. AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आपण मशीनला अशा प्रकारे तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत की ती माणसांप्रमाणे विचार करू शकेल, शिकू शकेल आणि समस्या सोडवू शकेल. आता हे ऐकायला खूप मोठं वाटतं. हो, वाटतं खरं. हो, पण त्याचे अनेक छोटे छोटे पैलू आहेत आणि त्यातलाच एक महत्वाचा पैलू म्हणजे मशीन लर्निंग. मशीन लर्निंग हे नाव तर हल्ली खूप ऐकू येतं. म्हणजे मशीन काहीतरी शिकतं. कसं काय शिकतं? शाळेत वगैरे जातं की काय? नाही, शाळेत नाही जात, पण शिकतं नक्की. कल्पना करा, आपण लहान मुलाला कुत्रा आणि मांजर यांतला फरक कसा शिकवतो. आपण फोटो दाखवतो किंवा प्रत्यक्ष प्राणी दाखवतो. बरोबर. आपण त्याला भरपूर कुत्र्यांचे आणि मांजरांचे फोटो दाखवतो किंवा प्रत्यक्ष प्राणी दाखवतो. हळूहळू ते मूल शिकतं की 4 पाय, शेपूट, मिशा यांसारखी वैशिष्ट्ये असली तरी कुत्रा कसा दिसतो आणि मांजर कसं वेगळं दिसतं. मशीन लर्निंगमध्येही काहीसं असंच होतं. अच्छा. आपण मशीनला खूप सारा डेटा देतो. उदाहरणार्थ हजारो फोटोज किंवा खूप सारे ईमेल्स. मशीन त्या डेटामधून स्वतःचे पॅटर्न शोधायला शिकतं. म्हणजे जसं आपण अनुभवातून शिकतो तसंच मशीन डेटामधून अनुभवी होतं. अच्छा, म्हणजे भरपूर उदाहरणं बघून मशीन शहाणं होतं. मग हे कुठे वापरलं जातं? म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यात? अरे, हे आपल्या रोजच्या वापरात आहे बरं का. तुमच्या मोबाईलवर तुम्ही पुढचा शब्द टाईप करायच्या आधीच सजेशन येतं ना. हो, येतं की. किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर तुम्ही काहीतरी पाहिलं की तशाच प्रकारच्या वस्तू तुम्हाला परत परत दिसतात. हो, ते पण होतं. किंवा अगदी आपल्या ईमेलमध्ये येणारे फालतू म्हणजे स्पॅम मेल्स आपोआप वेगळ्या फोल्डरमध्ये जातात. या सगळ्यामागे मशीन लर्निंग आहे. मशीनला शिकवलं जातं की कोणता ईमेल कामाचा आणि कोणता स्पॅम, किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या वस्तू आवडतात. डेटा बघून ते अंदाज लावायला शिकतं. कमाल आहे. म्हणजे हे पडद्यामध्ये बरंच काही करत असतं आणि या लर्निंग पाथमध्ये लगेच हे करून बघायला पण मिळतं का? अगदी. नुसती थिअरी वाचून कंटाळा येऊ नये म्हणून लगेच गेट स्टार्टेड विथ मशीन लर्निंग इन ॲझ्युअर हे मॉड्यूल आहे. यात मायक्रोसॉफ्ट ॲझ्युअरच्या काही सोप्या साधनांचा वापर करून एक साधं मशीन लर्निंग मॉडेल कसं बनवायचं याची तोंडओळख करून दिली जाते. अरे वा, म्हणजे लगेच हात आजमावून बघायची संधी मिळते. हो, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो की आपण पण हे करू शकतो. हे छान आहे. म्हणजे नुसतं ऐकायचं नाही तर करून पण बघायचं. आता पुढचा विषय ज्याने सध्या धुमाकूळ घातलाय, जनरेटिव्ह AI.
म्हणजे ChatGPT वगैरे, हे काय प्रकरण आहे? हे पण AIचं आहे का? हो, नक्कीच. जनरेटिव्ह AI हा AIचाच एक प्रकार आहे, पण तो जरा जास्त क्रिएटिव्ह आहे असं म्हणूया. जसं नावावरून कळते, हे AI नवीन गोष्टी जनरेट करू शकतो, म्हणजे तयार करू शकतो. काय तयार करू शकतं? तर टेक्स्ट म्हणजे लेख, कविता, कोड, चित्र, संगीत, अगदी माणसांसारखी संभाषणं सुद्धा. काय सांगताय? म्हणजे हे खरंच जादू आहे. मी त्याला सांगितलं की मला एका सुंदर सूर्योदयाचं चित्र काढून दे, तर ते काढून देईल. किंवा माझ्यासाठी एक विनोदी कविता लिही, तर लिहील. हो हो, बऱ्याच अंशी हे शक्य आहे. अर्थात त्याला सूचना म्हणजे प्रॉम्प्ट कशी द्यायची यावर बरंच काही अवलंबून असतं, पण त्याची क्षमता अफाट आहे. अच्छा. इंट्रोडक्शन टू जनरेटिव्ह AI अँड एजंट्स आणि गेट स्टार्टेड विथ जनरेटिव्ह AI इन Azure हे मॉड्यूल्स याच जगात आपल्याला घेऊन जातात. यात लार्ज लँग्वेज मॉडेल्स म्हणजे LLMs म्हणजे काय हे समजावून सांगितलं जातं. लार्ज लँग्वेज मॉडेल्स हे काय असतं? म्हणजे खूप मोठं भाषेचं मॉडेल, काहीतरी भव्य. बरोबर. कल्पना करा की एका AI मॉडेलने जगातली जवळपास सगळी पुस्तकं, लेख, वेबसाईट वाचून काढली आहेत. त्यामुळे त्याला भाषेची प्रचंड समज आली आहे. ते व्याकरण जाणतं, वेगवेगळ्या लेखनशैली ओळखतं आणि दिलेल्या सूचनेनुसार नवीन मजकूर तयार करू शकतं. बापरे. ChatGPT किंवा तत्सम बॉट्स हे याच LLMsवर आधारित आहेत. या मॉड्यूल्समध्ये तुम्ही शिकता की या मॉडेल्सना कशा प्रकारे प्रॉम्प्ट म्हणजेच सूचना द्यायच्या, जेणेकरून तुम्हाला हवं तसं आउटपुट मिळेल. म्हणजे जणू काही तुम्ही एका अदृश्य अतिहुशार असिस्टंटला काम सांगत आहात. अगदी तसंच. म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात ते हेच का? सूचना देण्याची कला. अगदी. आणि हे खूप महत्वाचे आहे बरं का. तुम्ही जेवढी स्पष्ट आणि नेमकी सूचना द्याल, तेवढंच चांगलं उत्तर मिळण्याची शक्यता जास्त असते. Azureमध्ये Azure AI स्टुडिओ नावाचे एक व्यासपीठ आहे, जिथे तुम्ही या जनरेटिव्ह AI मॉडेलसोबत खेळू शकता, त्यांना वापरून बघू शकता. अच्छा, म्हणजे खेळायला पण मिळतं. हो, त्याची ही ओळख या मॉड्यूल्समधून होते. विचार करा, तुम्ही फक्त काही मुद्दे दिले आणि AIने त्यावर आधारित प्रेझेंटेशनचा पहिला ड्राफ्ट तयार केला. किती वेळ वाचेल? खरंच विचार करण्यासारखं आहे. कामाची पद्धतच बदलू शकते यामुळे. आता पुढचा भाग आहे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, म्हणजे NLP. हो हे काय आहे? हे पण भाषेबद्दलच आहे ना? हो, NLPचा संबंधही माणसाच्या भाषेत सोबतच आहे. पण जनरेटिव्ह AI जिथे नवीन भाषा तयार करतं, तिथे NLP मुख्यत्वे माणसांनी वापरलेली भाषा समजून घेण्यावर आणि त्यावर प्रक्रिया करण्यावर भर देतं. फरक आहे म्हणजे. हो, मशीनला आपली बोललेली किंवा लिहिलेली भाषा कशी समजावून सांगायची, हा NLPचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे आपण कम्प्युटरशी किंवा मोबाईलशी बोलतो आणि तो आपलं म्हणणं ओळखतो, ते NLP मुळे होतं का? अगदी बरोबर. व्हॉइस असिस्टंट म्हणजे सिरी, गुगल असिस्टंट, हो. भाषांतर करणारे सॉफ्टवेअर किंवा तुम्ही कस्टमर केअरला चॅट करता तेव्हा समोरून उत्तर देणारा बॉट, या सगळ्यांमध्ये NLP वापरलेलं असतं. इंट्रोडक्शन टू नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग कन्सेप्ट्स आणि गेट स्टार्टेड विथ नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग इन Azure हे मॉड्यूल्स याची ओळख करून देतात. यात अजून काय काय येतं? म्हणजे भाषा समजण्यापलीकडे? खूप गोष्टी आहेत. उदाहरणार्थ सेंटिमेंट अनालिसिस म्हणजे एखाद्या वाक्यातील किंवा लेखातील भावना ओळखणं. समजा तुम्ही एखाद्या उत्पादनाबद्दलच्या हजारो ऑनलाईन रिव्ह्यूज वाचत आहात. हो, असतात की. NLP तुम्हाला सांगू शकतं की किती टक्के लोक समाधानी आहेत, किती नाराज आहेत आणि कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहेत. तसंच की फ्रेज एक्स्ट्रॅक्शन म्हणजे लेखातील महत्वाचे शब्द किंवा मुद्दे शोधून काढणं. हो. किंवा लँग्वेज डिटेक्शन म्हणजे दिलेला मजकूर कोणत्या भाषेत आहे हे ओळखणं. अरे वा, म्हणजे डेटाचा अर्थ लावायला खूप मदत होते त्याने. नक्कीच. आणि Azureमध्ये Azure AI लँग्वेज नावाची सेवा आहे, जी या सगळ्या गोष्टी करू शकते. हे मॉड्यूल शिकवतं की ही सेवा कशी वापरायची. एक उदाहरण द्याल का? समजा तुम्हाला मराठीत लिहिलेल्या बातम्यांमधून फक्त राजकारणाशी संबंधित बातम्या वेगळ्या काढायच्या आहेत, तर NLP आणि Azure AI लँग्वेज सेवा वापरून हे करता येऊ शकतं. हे तर खूपच उपयुक्त वाटतंय. आता भाषेवरून आवाजाकडे वळूया. पुढचा भाग आहे स्पीच बद्दल, म्हणजे आवाजाचं तंत्रज्ञान. हो, इंट्रोडक्शन टू AI स्पीच कॉन्सेप्ट्स आणि गेट स्टार्टेड विथ स्पीच इन Azure. यात मुख्यत्वे 2 गोष्टी येतात. एक म्हणजे स्पीच रेकॉग्निशन. म्हणजे बोललेलं ओळखणं. बरोबर, स्पीच रेकॉग्निशन. आणि दुसरं स्पीच सिंथेसिस. स्पीच रेकॉग्निशन म्हणजे जसं मी मोबाईलवर बोलून मेसेज टाईप करतो. अगदी तेच. तुम्ही जे बोलता ते टेक्स्टमध्ये रूपांतरित करणं म्हणजे स्पीच रेकॉग्निशन. आणि स्पीच सिंथेसिस म्हणजे याच्या अगदी उलट.
लिहिलेल्या टेक्स्टला आवाजात रूपांतरित करणं. अच्छा. जसं गुगल मॅप्स आपल्याला बोलून रस्ता सांगतो. परफेक्ट. किंवा एखादं ई पुस्तक ऐकवणारा आवाज. अच्छा, म्हणजे कम्प्युटरला कान आणि तोंड दोन्ही मिळाल्यासारखं झालं. अगदी तसंच म्हणायला हरकत नाही. अझ्योर AI स्पीच ही दोन्ही कामं करते. तुम्ही तिला वापरून तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये बोलून कमांड देण्याची सोय टाकू शकता किंवा तुमच्या ग्राहकांसाठी ऑटोमेटेड व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम बनवू शकता. याचा उपयोग कुठे जास्त होतो? म्हणजे सोयीसाठी तर आहेच, पण आणखी कुठे? सोयीसाठी तर होतोच, पण विचार करा, ज्यांना दृष्टीची समस्या आहे किंवा ज्यांना टाईप करायला अडचणी येतात, त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान किती महत्वाचं आहे. हो, खरंय. ते बोलून कम्प्युटर वापरू शकतात किंवा कोणतीही लेखी माहिती सहज ऐकू शकतात. यामुळे माहिती मिळवणं आणि संवाद साधणं खूप सोपं होतं. खरंय. तंत्रज्ञानाचा असा उपयोग खूप महत्वाचा आहे. आता दृष्टीबद्दल बोलूया, पण माणसाच्या नाही, कम्प्युटरच्या. पुढचा विषय आहे कम्प्युटर विजन. बरोबर. इंट्रोडक्शन टू कम्प्युटर विजन कॉन्सेप्ट्स आणि गेट स्टार्टेड विथ कम्प्युटर विजन इन ॲझ्योर. कम्प्युटर विजन म्हणजे मशीनला दृष्टी देणं किंवा सोप्या भाषेत मशीनला फोटो आणि व्हिडिओमधनं माहिती समजून घ्यायला शिकवणं. म्हणजे जसं आपण फोटो बघून त्यात काय आहे, डोंगर, नदी, माणूस, कुत्रा हे सगळं ओळखतो, तसं मशीनला शिकवणं. अगदी. आपण हे किती सहज करतो नाही, पण मशीनसाठी हे खूप क्लिष्ट काम आहे. कम्प्युटर विजनमध्ये अनेक गोष्टी येतात, जसं की इमेज क्लासिफिकेशन, म्हणजे फोटो कोणत्या प्रकारचा आहे हे ओळखणं. उदाहरणार्थ, हा निसर्गाचा फोटो आहे की शहराचा. अच्छा. मग ऑब्जेक्ट डिटेक्शन, म्हणजे फोटोतल्या वस्तू ओळखून त्यांना चौकट करणं. उदाहरणार्थ, फोटोत कुठे कुठे गाड्या आहेत हे शोधणं. हो. आणि फेस डिटेक्शन आणि रेकग्निशन, म्हणजे फोटोत चेहरे ओळखणं आणि ते कोणाचे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करणं. अरे बापरे. म्हणजे हे तर आपल्या आजूबाजूला खूप ठिकाणी वापरलं जात असेल मला वाटतंय. नक्कीच. तुमच्या फोनचा फेस अनलॉक, हो, बरोबर. सोशल मीडियावर फोटो टाकल्यावर आपोआप मित्रांना टॅग होणं, सुपरमार्केटमधल्या सेल्फ चेकआउट काउंटर जे वस्तू ओळखतात, किंवा अगदी वैद्यकीय क्षेत्रात एक्स-रे किंवा MRI स्कॅनमधून डॉक्टरांना निदान करायला मदत करणं, या सगळ्यामध्ये कम्प्युटर विजनचा वापर होतो. इतकंच नाही, मला वाटतं जुनी हस्तलिखितं वाचायला पण मदत होते. अगदी. जुनी हस्तलिखितं वाचण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. म्हणजे मशीन फक्त पाहत नाही, तर पाहून समजून घेतं. बरोबर. आणि ॲझ्योर AI विजन सेवा वापरून तुम्ही हे कसं करू शकता हे या मॉड्यूल्समध्ये शिकायला मिळतं. तुम्ही तुमच्या फोटोमधल्या वस्तूंची यादी मिळवू शकता किंवा फोटोत काही आक्षेपार्ह मजकूर आहे का ते तपासू शकता. हे सगळं ऐकून खरंच थक्क व्हायला होतंय. आता शेवटचा विभाग राहिलाय माहिती काढणे, इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्शन. इंट्रोडक्शन टू AI पॉवर्ड इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्शन कॉन्सेप्ट्स आणि गेट स्टार्टेड विथ AI पॉवर्ड इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्शन इन ॲझ्योर. याचा काय अर्थ होतो? याची कल्पना अशी करा की तुमच्याकडे खूप सारा डेटा आहे, पण तो विस्कळीत स्वरूपात आहे. म्हणजे कसा? जसं की स्कॅन केलेली बिलं, PDF रिपोर्ट, हजारो ईमेल्स किंवा लोकांकडून भरून घेतलेले फॉर्म्स. या सगळ्यातून तुम्हाला हवी असलेली नेमकी माहिती, जसं की नाव, पत्ता, तारीख, रक्कम किंवा काही विशिष्ट मुद्दे शोधून काढायचे आहेत. हो. हे काम माणसांनी करायचं म्हटलं तर खूप वेळ आणि कष्ट लागतील, बरोबर? हो. म्हणजे डेटा एंट्री किंवा रिव्ह्यू करण्यासारखं कंटाळवाणं काम. अगदी. इथे AI मदतीला येतं. AI पॉवर्ड इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्शन म्हणजे AIचा वापर करून अशा असंरचित किंवा अर्धसंरचित डेटामधून महत्वाची कामाची माहिती आपोआप बाहेर काढणं. अच्छा. एखादं उदाहरण देऊन सांगाल का? समजा एका कंपनीकडे हजारो खरेदीची बिलं म्हणजे रिसीट्स स्कॅन करून ठेवली आहेत. त्यांना प्रत्येक बिलातून फक्त दुकानदाराचं नाव, खरेदीची तारीख आणि एकूण रक्कम काढायची आहे. ठीक आहे. AI मॉडेलला जर शिकवलं तर ते हे काम काही मिनिटात करून देऊ शकतं. किंवा समजा एका विमा कंपनीला हजारो क्लेम फॉर्म्समधून ग्राहकाचं नाव, पॉलिसी नंबर आणि क्लेमचा प्रकार काढायचा आहे. हे सुद्धा AI करू शकतं. अरे वा. म्हणजे प्रचंड वेळेची आणि श्रमाची बचत. नक्कीच. अझ्योरमध्ये यासाठी पण काही छान सेवा आहेत, जसं की अझ्योर AI डॉक्युमेंट इंटेलिजन्स. याचं नाव पूर्वी फॉर्म रेकग्नायझर होतं. अच्छा. या सेवा वापरून तुम्ही डॉक्युमेंट्समधून टेबल, टेक्स्ट, की व्हॅल्यू पेअर्स म्हणजे जोड शब्द, उदाहरण नाव, रमेश, असं बरंच काही काढू शकता. हे मॉड्यूल तुम्हाला याची ओळख करून देतं. वा.
म्हणजे एकंदरीत हा लर्निंग पाथ AIच्या अनेक महत्वाच्या अंगांना स्पर्श करतो. अगदी मूलभूत संकल्पनांपासून ते मशीन लर्निंग, मग आजकालचं हॉट टॉपिक असलेलं जनरेटिव्ह AI, हो. माणसाची भाषा समजणारं NLP, आवाजावर प्रक्रिया करणारं स्पीच तंत्रज्ञान, चित्रांना पाहणारं कम्प्युटर विजन आणि आता हे काय म्हणतात त्याला, ढिगाऱ्यातून सुई शोधणारं इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्शन. बरोबर. म्हणजे AIच्या दुनियेत काय काय चालू आहे याची एक चांगली विस्तृत ओळख मिळते असं म्हणायला हरकत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा फक्त थिओरीचा पाढा नाहीये. हे परत सांगावंसं वाटतं. प्रत्येक संकल्पनेसोबत ती प्रत्यक्षात आणण्यासाठी ॲझ्युअरमध्ये कोणतं साधन किंवा कोणती सर्व्हिस वापरायची याची पण माहिती दिली आहे. हो, ते महत्वाचं आहे. त्यामुळे नुसतं ज्ञान नाही तर कौशल्य मिळवण्याची दिशा पण दिसते. आणि हो, हे सगळं नवीशिक्यांसाठी असल्याने क्लिष्ट वाटू शकणाऱ्या गोष्टी खूप सोप्या करून भरपूर उदाहरणं देऊन सांगितल्या आहेत. त्यामुळे AIची उगाच भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. बरोबर. उलट हे किती रंजक आणि उपयुक्त आहे तेच यातून कळतं. खरंय, म्हणजे ज्यांना AIच्या जगात पहिलं पाऊल टाकायचं आहे आणि तेही मायक्रोसॉफ्ट ॲझ्युअरचं प्लॅटफॉर्मवरून, त्यांच्यासाठी इंट्रोडक्शन टू AI इन ॲझ्युअर हा लर्निंग पाथ म्हणजे एक उत्तम मार्गदर्शक ठरू शकतो. आत्मविश्वास देणारा आणि प्रत्यक्ष काहीतरी करून बघायला लावणारा. नक्कीच. हा मार्ग तुम्हाला फक्त AIच्या विविध शाखांची तोंडओळख करून देत नाही, तर तुमच्या मनात नवीन कल्पनांची बीजं पण रोवतो, की अरे, हे तंत्रज्ञान वापरून मी हे करू शकेन किंवा माझ्या व्यवसायात असा उपयोग होऊ शकेल. हो, ती प्रेरणा मिळणं महत्वाचं आहे. अगदी. आजच्या आपल्या या गप्पांमध्ये आपण या लर्निंग पाथमधल्या विविध मॉड्यूल्सचा आणि त्यातल्या संकल्पनांचा छान आढावा घेतला. आशा आहे की यामुळे AI म्हणजे काय, ते कसं काम करतं आणि Azure वापरून त्यात काय काय शक्यता आहेत याबद्दलचं चित्र थोडं अधिक स्पष्ट झालं असेल, विशेषतः जे नव्याने सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी. हो, नक्कीच तसं झालं असेल अशी आशा आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण पाहिलं की AI आज भाषा समजू शकतं, बोलू शकतं, चित्र ओळखू शकतं, माहिती काढू शकतं, नवीन गोष्टी तयारही करू शकतं. हो, हे सगळं बऱ्यापैकी माणसांच्या क्षमतांप्रमाणे आहे. पण भविष्यात AI अजून कोणत्या मानवी किंवा कदाचित अमानवी क्षमता आत्मसात करू शकेल, ज्याचा आपण आज विचारही करत नाही? हा मोठा प्रश्न आहे. कदाचित भावनांची गुंतागुंत समजणं, की स्वतःची जाणीव असणं, की अजून काहीतरी पूर्णपणे वेगळं? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? त्यावर विचार करत राहा. नक्कीच. विचार करण्यासारखा मुद्दा आहे.